गुड मॉर्निंग स्टुडंट. BA सेकंड इयर 4th सेमिस्टरमध्ये डेमोग्राफी हा जो विषय आहे त्यातील आपण मागील प्रकरणात मोर्टॅलिटी अँड डेथ रेट, जन्मदर आणि डेथ रेट, मोर्टॅलिटी अँड डेथ रेट म्हणजे मर्त्यता आणि मृत्यूदर या संदर्भामध्ये आपण मागील तासामध्ये माहिती बघितली. या तासामध्ये मातृत्वासंबंधी मर्त्यता म्हणजे त्याला मॅटर्नली मोर्टॅलिटी आपण असे म्हणू. बऱ्याच स्त्रिया साधारणतः या उपवर होण्याआधी म्हणजे प्री मॅच्युअर्ड याच्यामध्ये त्या मृत्यू पावत असतात. मग वयोगटानुसार यांचे प्रमाण कमी अधिक प्रमाणात आढळते. काही स्त्रिया या बालकास जन्म दिल्यानंतर मृत्यू पावतात. हा महत्त्वाचा विषय आहे. मातृत्वासंबंधित मर्त्यतेचे प्रमाण सर्वत्र हे सारखे नाही. मात्र हे प्रमाण जास्त आहे. याचे कारण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल. याचे कारण काय आहे तर स्त्रियांमध्ये शिक्षणाचा अभाव. पहिला कारण आहे स्त्रियांमध्ये शिक्षणाचा अभाव, स्त्रियांमधील अंधश्रद्धा, मातेच्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष, बालविवाह पद्धती, 2 बालकांच्या जन्मातील अंतर आणि स्त्री प्रसूतीच्या अपुऱ्या सोयी आणि त्याचप्रमाणे गरोदर काळातील सकस किंवा पौष्टिक पदार्थांचा अभाव हे मुख्य कारण आहे. मातृत्वासंबंधीची जी मर्त्यता आहे आणि या मर्त्यतेला हे 7 जी कारणं आहेत ही कारणीभूत आहेत. आणि हे जे अविकसित किंवा विकसनशील देश आहेत या देशामध्ये स्त्रियांमध्ये हे 7 घटक आपल्याला पाहायला मिळतात. कारण अशा देशामधील ज्या स्त्रिया आहेत त्यांचे शिक्षणाचं प्रमाण कमी आहे, त्यांच्यामध्ये अंधश्रद्धा आहे, मातेच्या आरोग्याकडे साधारणतः दुर्लक्ष केल्या जाते, बालविवाह पद्धती आहे, 2 बालकांमधील जन्मातील अंतर कमी आहे आणि स्त्री प्रसूतीच्या अपुऱ्या सोयी आहे. तर ह्या सर्व घटना, ह्या सर्व ज्या बाबी आहेत ह्या मातृत्वासंबंधीच्या मर्त्यतेवर परिणाम करत असतात. मग प्रगत किंवा विकसित देशामध्ये जी मर्त्यता प्रमाण आहे ही कमी असण्याचे कारण काय आहे की त्यांच्यामध्ये शिक्षणाचा शिक्षण त्यांचं झालेलं आहे, म्हणजे ते शिक्षित आहेत, उच्च राहणीमान आहे. तृतीयक जे व्यवसाय आहेत हे व्यवसायांचा विकाससुद्धा तिथे झालेले आहे. तिथे नागरीकरण झालेले आहे, आधुनिक सोयीसुविधा आहेत. तर ह्या बाबी आहेत ज्या प्रगत किंवा विकसित देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जगातील प्रगत किंवा विकसित देशामध्ये मृत्यूचे प्रमाण हे कमी आढळते. यात म्हणजे यात कोणते जगातील कोणते देश आहेत तर यात संयुक्त संस्थाने आहे, त्यानंतर इंग्लंड आहे, ग्रेट ब्रिटन आहे, रशिया आहे आणि युरोपियन काही देश आहे, ऑस्ट्रेलिया आहे, न्यूझीलंड आहे. या देशामध्ये स्त्रियांचे मृत्यूचे प्रमाण जे आहे, मॉर्टॅलिटी मृत्यू प्रमाण जे आहे ते आपल्याला कमी पाहायला मिळते. मग आपण अविकसित देशामध्ये जे आहे, अविकसित देशामध्ये मर्त्यतेचं प्रमाण जास्त असण्याची कारणे काय आहेत तर लोकांची गरिबी व कमी गतीचे जीवनमान, कुपोषण,
अवरक व मातृत्वासंबंधी असलेले जास्त मर्त्यता प्रमाण, शिक्षणाचा प्रसार आणि प्रसार कमी झालेला आहे. त्यानंतर स्त्रियांमधील शिक्षणाचा कमी प्रसार झालेला आहे, कमी नागरीकरण आहे, आरोग्याच्या सुविधा अपूर्ण आहेत, प्रदूषण, हे जे घटक आहेत, हे घटक मर्त्यतेला कारणीभूत करतात. कुठे? अविकसित देशामध्ये. बरोबर आहे. तर हे आठ घटक आहेत की लोकांची गरीब व कमी जीवनाची परिस्थिती. खरं तर जगात आता सर्वत्र प्रगती होत असली तरी अजूनही अनेक देश हे मागासलेले असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. मागास देशांमध्ये साधारणतः दक्षिण अमेरिकेतील काही देश आहेत, आफ्रिकेतील काही देश आहेत आणि आशियातील काही देशांचा यात समावेश होतो. विकसनशील देशामध्ये चीन, भारत, मलेशिया, इंडोनेशिया, इजिप्त, दक्षिण आफ्रिका, मेक्सिको, क्युबा, ब्राझील, अर्जेंटिना, चिली इत्यादी देश हे अंतर्भूत आहेत. मागास देशात तर मर्त्यता प्रमाण जास्त आहे. शिवाय विकसनशील देशातही मर्त्यतेचे प्रमाण अधिक आहे. याची जी कारणे आहेत ती आपण पुढील पाहू. आज इथे आपण थांबू. ओके, थँक्यू.